सो फॉर्म्युले आणि प्रॉपर्टी नंबर 5, 6, 7 आणि 8 लिहिलेले आहेत मी या साईडला, जे की आपल्याला आता जे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे तिथे लागणार आहे. बरोबर. सो व्हेरी फर्स्ट न्यूमेरिकल इव्हॅल्युएट साइन ऑफ π/2 मायनस साइन इनवर्स ऑफ -1/. ठीक आहे. सो इव्हॅल्युएट म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. साइन ऑफ π/2 मायनस साइन ऑफ मायनस थिटा काय असतं? साइन इनवर्स ऑफ मायनस थिटा पण काय असतं? साइन इनवर्स ऑफ थिटा, सॉरी मायनस साइन इनवर्स ऑफ थिटा. मग हे मायनस बाहेर येईल, मायनस इंटू मायनस काय होऊन जाईल? ते प्लस होऊन जाईल. साइन इनवर्स ऑफ शिल्लक काय राहील आतमध्ये? फक्त 1/2. साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय असते? मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे मायनस बाहेर आला, बाहेर याच्यासोबत मल्टिप्लाय झालं म्हणजे मायनस इंटू मायनस काय झालं? प्लस. ठीक आहे. इज इक्वल टू साइन ऑफ, ओके, साइन ऑफ π/2 प्लस थिटा काय असतं? π/2 प्लस थिटा इज इक्वल, कुठे आला π/2 प्लस थिटा? म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये, तिथे साइन पॉझिटिव्ह. सो साइन चं कन्वर्जन कॉस मध्ये होईल का? कारण ऑड मल्टिपल ऑफ π/2 आहे. कॉस ऑफ साइन इनवर्स 1/2. थिटाच्या ठिकाणी काय येतं? साइन इनवर्स 1/2 आहे. आपल्याकडे कॉस ऑफ साइन इनवर्स असा काही फॉर्म्युला नाही. कॉस ऑफ साइन इनवर्स असा काही फॉर्म्युला नाही. पण साइन इनवर्स 1/2, साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू काय? 30 डिग्री. हे माहिती आहे कारण साइन 30 ची व्हॅल्यू काय? साइन 30 इज इक्वल टू 1/2 आहे ना. साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू काय झालं? 30. बरोबर. सो दिस इज इक्वल टू कॉस ऑफ 30 किंवा π/6. याला आपण असे लिहू शकतो, कॉस ऑफ π/6 180/6 30 डिग्री. सो cos 30 ची व्हॅल्यू काय मग? √3/. So we have evaluated and found the answer. So the next sum is evaluate sin of π/2 minus sin inverse of minus √3/2. So this is equal to sin of π/2. जसं मी आता सांगितलं होतं, sin inverse of minus theta किंवा minus x काय असतं? मायनस साइन इनवर्स एक्स. सो मायनस हे बाहेर येईल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. साइन इनवर्स ऑफ एक्स च्या ठिकाणी काय? √3/2. साइन π/2 प्लस थिटा काय असतं? साइन ऑफ π/2 प्लस थिटा काय असतं? कॉस थिटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह इज इक्वल. मग ह्याला काय लिहितो मी? कॉस ऑफ थिटाच्या ठिकाणी काय आहे? साइन इनवर्स ऑफ √3/2 आहे. मग √3/2 साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे? 60. सो कॉस ऑफ इथं काय 60 डिग्री होऊन जाईल किंवा π/3 पण लिहू शकतो. इज इक्वल टू कॉस ऑफ π/3 इज इक्वल कॉस 60 ची व्हॅल्यू काय? 1/2. So this is the final answer. ठीक है. So okay, जसं की इथे लिहू शकतो मी साइन इनवर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू 60 किंवा साइन 60 ची व्हॅल्यू काय? दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो आपण? साइन 60 इज इक्वल टू √3/2. Therefore 60 डिग्री इज इक्वल टू साइन इनवर्स √3/2. तेच तर लिहिलं आपण. ह्या साइन इनवर्स √3/2 ला काय लिहिलं आपण? 60 डिग्री लिहिलं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट न्यूमेरिकल इव्हॅल्युएट साइन ऑफ कॉस इनवर्स 3/5. आता याच्या अगोदरच्या दोन्ही न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यू माहिती होती. याच्या अगोदरचं होतं तर √3/2 साइन 60 आणि त्याच्या अगोदर काय होतं?
1/2 साईनच्या कोणत्या अँगलवर स्टँडर्ड व्हॅल्यू 1/2 आहे साइन 30 वर. म्हणून आपण डायरेक्ट अँगल लिहिले 30 आणि 60. पहिल्या न्यूमरिकल मध्ये 30, दुसऱ्या न्यूमरिकल मध्ये 60 लिहिले. ठीक आहे. पण इथं मात्र cos इनवर्स 3/5 आलेलं आहे. स्टँडर्ड व्हॅल्यू नाही इथं जे आपल्या टेबल मध्ये आहेत. तर त्यावेळेस काय करणार आहे आपण, लेट थीटा इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 3/5 कन्सिडर करा. ठीक आहे. सो ह्या थीटाला जर मी इकडे घेऊन आलो तर cos थीटा इज इक्वल टू काय 3/5. याला जर इक्वेशन 1 म्हटले मी, हे थीटा म्हणजे काय, ही व्हॅल्यू म्हणजे साइन ऑफ काय झालं हे थीटा. इक्वेशन 1 बिकम्स साइन ऑफ थीटा. पण इव्हॅल्युएट कुठे झाले अजून, फायनल व्हॅल्यू थोडी झाली अजून. ठीक आहे. मग इथं cos थीटा दिलेलं आहे, साइन थीटाला काय घेऊ शकतो आपण, आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, फंडामेंटल आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सो ह्या साइन थीटाला मी साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. ह्या साइन थीटाला दोन्हीकडचा जर स्क्वेअर रूट घेतला मी, इकडे काय साइन थीटा इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. आपल्याला साइन ऑफ दिस अँगल इव्हॅल्युएट करायचा. ठीक आहे. याला थीटा कन्सिडर केलं आणि साइन थीटाची व्हॅल्यू काढून घेऊ आपण, तीच फायनल आन्सर असेल. ठीक आहे. सो दिस विल बी इक्वल टू साइन थीटा इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. सो दिस इज 1 मायनस cos थीटा काय काढलाय 3/5. ठीक आहे. cos थीटा काय काढलाय आपण आता 3/5. सो 3/5 चा होल स्क्वेअर. So this will be equal to 1 minus 9/25. याचा LCM घेऊ आपण. 25 minus 9/25. हे किती आलं मग? अंडर रूट 16/25. 25 मधून 9 गेले 16. मग साइन थीटा इज इक्वल टू काय आहे आता बघा. 16 कशाचा स्क्वेअर आहे 4 चा. 5 कशाचा 25 चा स्क्वेअर काय आहे 25. So this will be your final answer. सो साइन थीटा आला आपला 4/5. सो थीटा म्हणजे काय cos इनवर्स ऑफ 3/5 ठेवून टाकायचं. आपल्याला हेच इव्हॅल्युएट करायचं होतं. साइन ऑफ cos इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू काय आला मग 4/5. सो द नेक्स्ट सम इज इव्हॅल्युएट cos ऑफ tan इनवर्स 3/4. जसं आपण याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये देखील या टर्मला काय कन्सिडर केलं होतं थीटा कन्सिडर केलं. सो equation number 1. So let tan inverse 3/4 ला आपण कन्सिडर करू थीटा. मग tan थीटा इज इक्वल टू काय, ही पण स्टँडर्ड व्हॅल्यू माहित आहे आपल्याला. मग आपण हे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. एक हा थीटा कन्सिडर करा किंवा हा थीटा कन्सिडर करा. So tan theta is equal to काय opposite side upon hypotenuse. Opposite side upon hypotenuse. Opposite side upon hypotenuse का नाही adjacent side. ठीक आहे. मग x काढायचा आपल्याला hypotenuse काढायचा. So x square is equal to by Pythagoras काय 4 square plus 3 square. So this will be equal to 16 plus 9 is equal to 25. So x is equal to काय आलं मग x square जर 25 असेल दोन्ही कडचा स्क्वेअर रूट घेतला म्हणून x is equal to काय आलं. So this x is equal to what 5. आणि आपल्याला विचारलं काय cos ऑफ दिस. मग बाय 1 याला मी अशी गेज मारतो इकडे. बाय 1 काय लिहू शकतो आपण, ह्या टर्मला काय लिहू शकतो थीटा लिहू शकतो. cos of theta कारण tan इनवर्स 3/4 ला काय कन्सिडर केलं आपण cos theta is equal to काय adjacent side upon hypotenuse 4 upon. पण थीटा काय ठेवला, थीटा is equal to tan इनवर्स 3/4.
मग ही व्हॅल्यू ठेवून द्या. सो कॉस ऑफ tan इनवर्स 3/4 ची व्हॅल्यू काय आली? मग इव्हॅल्युएट करून 4/5. तुम्ही म्हणून याच्या अगोदर का नाही वापरले? हे असं वापरू शकतो. याच्या अगोदरच्या न्यूमरिकल मध्ये देखील वापरू शकतो. काय होतं याच्या अगोदरचं न्यूमरिकल? कॉस ऑफ साइन cos inverse 3/5. साइन ऑफ cos inverse कॉस इनवर्स 3/5. 3/5 होतं. बरोबर. इथे आपण काय कन्सिडर केलं ना? थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू काय केलं होतं? थीटा कन्सिडर केलं होतं. मग कॉस थीटा इज इक्वल टू काय झालं? 3/5. इथे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करा. थीटा म्हणायला कॉस थीटा आपल्याला भेटलेला आहे. ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेन्यूस. मग इथे काढू शकतो आपण ही x जर आपण परपेंडिक्युलर म्हटलं तर x square is equal to काय by Pythagoras 5 square is equal to 3 square plus x square 25 minus 9 is equal to x square 16 is equal to x square 4 is equal to x. ठीक आहे ना? मग आपल्याला विचारलं काय? साइन ऑफ थीटा. साइन ऑफ थीटा थीटाच्या ठिकाणी काय? कॉस इनवर्स ऑफ 3/5. म्हणजे विचारलं इव्हॅल्युएट करायला विचारलं होतं साइन ऑफ कॉस इनवर्स 3/5 आणि या टर्मला आपण थीटा कन्सिडर केलं म्हणून मी थीटा लिहिलं. ठीक आहे. मग साइन थीटा काय लिहिले या ट्रायंगल वरनं? अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूस, अपोजिट साइड काढली आपण 4. तेच आपले आन्सर आलेले थीटाचे मागच्या न्यूमरिकल. साइन ऑफ कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू काय आहे? 4/5 सर. Any of the way, both the way you can have your answer.